नमस्कार, मी सविता तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तर चला सकाळी सकाळी पोहे बनवत आहे मी आणि आज सगळ्यांना पोहे खायचे, तर चला म्हटलं पोहे बनवूत आज। चला तर मग उद्या आहे शिवजयंती, तर शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। पोहे वगैरे खाऊन झाले आमचे आणि मग म्हटलं सृष्टीने केस धुतले होते तर तिला तेल वगैरे लावून दिलं मी। पोहे वगैरे खाऊन झाले की मग सृष्टीच्या डब्याची तयारी केली आणि तिला चपाती भाजी द्यावी लागते रोज डब्याला। आणि मग तिचं सगळं आवरून झालं की मग ती 12 वाजता वगैरे गेली शाळेमध्ये। आणि मग नंतर म्हटलं आता हर्षद खूपच म्हणत होता मम्मी खूप गरमी व्हायला लागली आहे, तर आपण म्हटलं चल माठ घेऊन येऊत। मग मी आणि हर्षद माठ आणायला गेलो। ते बघा हर्षद त्याला कसं मी काय करायला लागलं की त्याला वाटतं की मी पण काहीतरी करावं, मग तो मध्ये मध्ये येतो असं काहीतरी म्हणजे थोडीशी फार मदत करतो तो पण। पकडते ना चला तर मग व्हिडिओ नक्की पुढे बघा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा नक्की। कवर बसवतो ना थांब ना जरा वेळ पोहे खाणे मग झाले। हो हे बघा सृष्टीचं झालं आवरून की म्हटलं तेल लावून दिलं तिला मी लगेच। आणि तरी ती म्हणते मम्मी मला असं एवढं काय तेल लावत जाऊ नको, पण आपलं कसं कधीतरी लावलं पाहिजे आठवड्यातून एकदा दोनदा नाही का। मुलींचे केस लांब लांब असतात आणि तेल नाही लावलं की मग ते पण खराब होऊन जातात ना। मग डोकं धुतलं की मी एकदा तेल लावून देते तिला चांगलं, मग आठवडाभर काय टेन्शन नाही तेल लावायचं। आणि आत्ता मुलांची परीक्षा आहे ना थोड्या दिवसातच, मग जरा तेल लावलं की जरा पोरं शांत डोकं राहतं मुलांचं। किती असे फाटे फुटलेत, आता लांब लांब पण झालेत खूपच। आता उद्याच्याला नेहून मी तिचे केस कट करणार आहे खरं, आणि म्हणजे खूपच असे विरळ 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 दिसत आहेत असे। बस हे बघा आली मी माठ घ्यायला आणि हे बघा तिथे एवढंसा एक मुलगा होता, पण अजिबातच काही कमी करत नव्हता किंमत जी आहे तीच नाहीच म्हणून बसला होता। किती वेळ म्हटलं चला आता काय करावं ह्याचं। मग त्याला तरी म्हणत होते बाबा थोडंफार कमी कर, तुझे काका होते तर ते करायचे व्यवस्थित भाव नाही का।
तो मुलगा अजिबातच ऐकत नव्हता. शेवटी मी तो म्हणाल त्या भावातच घ्यावा लागला मला. आणि माठ घेऊन आल्यावर मग म्हटलं घासून व्यवस्थित सगळं भरून ठेवावं पाणी त्याच्यामध्ये, चांगलं स्वच्छ घासून मिठाने आणि मिठानेच घासलं खरं चांगलं स्वच्छ. आणि मग पाणी भरून ठेवलं आणि 2-3 दिवस आता पाणी भरून ठेवणार, म्हणजे रोजचे रोज बदलणार. कारण तसंच जर वापरला 1-2 दिवसात तर पाणी खराब लागतं त्याच्यातलं. त्याच्यामुळं 2 ते 3 दिवस भरून ठेवायचं आणि मग वापरायचं पाणी. तर तुम्ही कसं नवीन माठ आणल्यावर स्वच्छ करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. असंच मिठाने वगैरे घासतात नवीन आणल्यावर आणि मगच 2-3 दिवसांनी पाणी प्यायला सुरुवात करतात. कारण लगेच तर नाही, असं धुतलं की लगेच पाणी नाही पित आम्ही त्याच्यामधलं. आणि कारण ते बघा किती काळं काळं कुठं पाणी जाते त्याच्यामधनं. रात्री सृष्टीचा क्लास असतो, तर तिला आज उशीर होणार होता. मग मी तिला आणायला गेले क्लासमध्ये. आणि चला तर मग आता इथंच व्हिडिओ संपवते. गुड नाईट.